ज्या पद्धतीने नैसर्गिक संख्येची सरासरी आपण काढली, समसंख्येची सरासरी काढली, तसंच काहीतरी आपल्याला विषम संख्येची सरासरी काढण्याची काही ट्रिक वगैरे आहे का? तर येस आहे. कसं ते ऐका आता. जर प्रश्न आला पहिल्या 5 विषम संख्यांची सरासरी किती, तर विषम संख्येत आपल्याला माहिती आहे की पहिली संख्या 1 असेल, त्यानंतर 3 असेल, मग 5 असेल, मग 7 असेल आणि मग 9 असेल. ठीक आहे. तर यांचं जर आपण डायरेक्ट ऑब्झर्वेशन केलं, त्यातली मधली संख्या किती आहे? 5 आहे. याचा अर्थ त्याची सरासरी किती आली? 5. तर आपण डायरेक्ट एक गृहीतक मांडू शकतो याच्यामध्ये की जर पहिल्या 5 विषम संख्येची सरासरी विचारली तर आन्सर किती येते? 5 येते. म्हणजे यावरून आपण सरळ स्पष्टपणे एक गोष्ट कंक्लूड करू शकतो की 5 संख्येची सरासरी किती येते? 5 येते. कोणत्या? विषम संख्यांची. तर मला सांगा मग पहिल्या 6 विषम संख्येची सरासरी विचारलं काय यायला पाहिजे? 6. म्हणजे हा इतका इझी क्वेश्चन आहे की त्याचं उत्तर त्या प्रश्नामध्येच दिलेलं आहे. पहिल्या 5 ची सरासरी 5 आहे, पहिल्या 6 ची सरासरी 6 आहे आणि अर्थात मग तुम्हाला विचारलंय की पहिल्या 492 विषम संख्येची सरासरी किती, की जी काय असेल ते तुम्हाला लोकांना काही सॉल्व्ह करण्याची आवश्यकता नाही आहे. त्या प्रश्नाचाच आन्सर असेल. जे आन्सर आहे ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.